मग सगळं पंचतत्व ते आता फार मोठा विस्तार आहे ते, जसं आता आपल्याला थोड्या वेळात घ्यायचंय. सांगायचं तात्पर्य असं आहे, देव 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 म्हणजे काय है की नाही. तर देव म्हणजे काय, तर देव म्हणजे आपणच आहेत. अद्वैतची द्वय, अद्वैत असणारा द्वय झाला तर कशाच्या रूपाने झाला, जगत उत्पत्ती. तुम्ही आम्ही कुठं होतो त्याच्या अगोदर माहिती का तुम्हाला? हा अहो महाराजाला माहिती आहे देववती बरोबर काय संवाद आहे भगवान परमात्माचा. कर्दम ऋषीची पत्नी देववती, बरोबर आहे ना महाराज. त्या तिघी जणी बहिणी होत्या, कारण पहिला जगातला माणूस आणि जगातली स्त्री जर कोण असेल तर मनू आहे. ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करताना महादेव याच्यातून निघले, भुवईतून. ते लागले भूत खेतत निर्माण करायला, म्हणले थांबा थांबा थांबा, तुमचं काम नाही म्हणले. ऋषी केले, सनकादित केले, ते म्हणले आम्ही तपश्चर्या करू. हे 9 ऋषी म्हणले आम्ही नाही. शेवटी ब्रह्मदेवाने काय केलं, एका अंगातून स्त्रीने एका अंगातून पुरुष निर्माण केला जगत उत्पत्तीसाठी. पहिला मनू आणि दुसरी शतरूपा पत्नी. मग त्यांना पुन्हा ते आपत्य झाले म्हणले त्या ठिकाणी, किती तर 5 झाले. उत्तानपंत नावाचा राजा आणि प्रियवर्त नावाचा राजा, आणि पोरी झाल्या तिघी, प्रसूती, आकुती आणि देवती, आहे का नाही. मग ही देवती दिली कर्दम ऋषीला, एक दिली दक्ष प्रजापतीला प्रसूती, ते आकुती दिली कोणाला महाराज, रुची, हा रुची प्रजापतीला. मग ते 2 प्रजापती आहेत. असं त्यांचं ते झालं. पुन्हा यांना 9 मुली झाल्या कर्दम ऋषीला, आणि ही देववती पत्नी. 9 मुली झाल्या. मग त्या 9 ऋषीला त्यांचं लग्न करून टाकले. पहिलीचं नाव कला, ती दिली म्हणले मरीची ऋषीला. दुसरीचं नाव म्हणले अनुसया, ती दिली आत्री ऋषीला. तिसरीचं नाव कला, ती दिली अंगेरा नावाच्या ऋषीला. चौथीचं नाव म्हणले हवीरभू, ती दिली पुलह ऋषीला. पुन्हा तिच्यानंतरची झाली म्हणले कोण, क्रिया, ती दिली क्रतु ऋषीला. ती शांता दिली म्हणले अथर्व ऋषीला. अरुंधती दिली वसिष्ठ ऋषीला. अशा त्या 9 जणीचं लग्न ऋषी बरोबर लावले. हे जगत उत्पत्तीचं सांगले, तिथून सुरुवात झालेली जगत उत्पत्तीला. पण सांगायचं तात्पर्य ह्याच्यात एकच आहे, कर्दम ऋषीनं 1000 वर्ष तपश्चर्या केली विष्णू परमात्माची, आणि माझ्या उदराला तुम्ही यावे. मग सांगितलं मी कपिल ऋषी या अवताराने येईल. जे 6 शास्त्र, सांख्यशास्त्र आहे ना, ते देववतीला सांगितलं त्याला, किंवा कपिल गीता म्हणतात त्याला. पण सांगताना थोडक्यात सांगून जातो, सांगितलेला फार मोठा विस्तार आहे. त्याला एकच सांगितलं, आई. ती म्हणली तुझे वडील तर गेले म्हणले, मला मोक्ष कशाने प्राप्त होईल. म्हणले ऐक, ध्यान देऊन ऐक, हे सगळं जग नाशिवंत आहे. हे सगळं माझ्या मायाचा खेळ आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. फक्त सगळ्या गोष्टीचा मोह, माया, वासना सगळं शरीरातलं टाकून दे आणि माझं नामचिंतन कर. कारण हा देह बनताना साधा बनलेला नाही. सांगतो म्हणले ऐक विठाला. स्त्री असो किंवा पुरुष, आई मनुष्य जन्मात तुमची माझी निर्मिती होताना, आई याच माझ्या ईश्वराच्या प्रेरणेने पुरुषाच्या पतीच्या संयोगातून पत्नीकडे त्या ठिकाणी मी तो जीवात्म्याला सुपूर्द करतो. पहिले 5 दिवस बुडबुड असतो. तुम्ही आम्ही कसे तयार होतो ते सांगायलोय. झोपत असलात तर ध्यान देऊन ऐका, तुमची माझी रचना कशी झाली. पहिल्या दिवशी बुडबुडा एवढा एवढा बारीक, 1 महिना झाल्या बोरा एवढा होतो, टणक कडक. दुसऱ्या महिन्यामध्ये थोडासा मोठा होऊन त्याला डोकं निघत, हे डोकं. तिसऱ्या महिन्यामध्ये पाय, नख आणि हात. चौथ्या महिन्यामध्ये मग त्वचा, हे केस अंगावरले, आपल्या डोक्यावरले रोम, ज्याला आपण रोम म्हणतो. 5व्या महिन्यामध्ये मग रक्त, आतमधले पेशी आणि हाडं. आणि 6व्या महिन्यामध्ये आपण पूर्ण तयार होतो. कुठं? एसीच्या रूम मध्ये का? ध्यान देऊन ऐका हे शब्द, कपिल मुनीचे शब्द इथे. आणि सांगायलेत कोणाला? आपल्या आईला, देववतीला. आणि मग 6व्या महिन्यात त्याला सगळ्या जन्माची आठवण होते.
मागचे सगळे जन्म आठवतात, सगळे. आई भगवंत सांगाले. आणि मग तो मला पाहतो, मला. आणि पाहिल्या माझा भाषण आमचं असते, आमच्या दोघांचं. आणि आपण आता ताट घेऊन देवात चाललो. देव आपल्याला बोलायला तयार नाही. का देव आपल्याला आता पावत नाही, का दिसत नाही सांगायलोय. ध्यान देऊन ऐका. सौदा होतो म्हणले तिथे देवा. मग मी त्याला म्हणतो, काय रे बाबा, देवा किती जन्म घेऊन आलोय, मला ते मागचे सगळे जन्म आठवायलेत. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जीवा तारा. पडिलो आवरती भोवरा, असा बोलतो. देवा फार अवघड आहे, किती जन्म झाले, मारा सगळे जन्म आठवतेत बरं का. मग झालं भाषण सुरू. मग आता काय झालं रे, आता तो तुला मनुष्य जन्म द्यायलोय, मग ते स्त्री किंवा पुरुष हा लिंग भेद आहे नाही ना. काय अहो 5 महिन्याचा आपण झालोत का, त्या आईला माहिती बिचारीला. ते इतका त्रास आहे मध्ये महाराज. 37 डिग्री सेल्सिअस तापमान आईच्या पोटात, किंवा सगळ्याच्याच आपल्या. जठर अग्निपुशी तयार होतो तो. आणि मग आईला एखाद वेळ जाणवतंय इकडं फिरायलंय तिकडं फिरायलंय, फिरत नाही ते. असा भयानक पोळत आहे त्याला, तडपड करतोय. तिथं अंधार आहे, काय दिसत नाही. गात्यात सगळंच आहे महाराज, आहे की नाही. गाता वाचलं की सगळं जीवन सफल आहे. काय सांगू गरबेची यातना, मज भोगिता नारायणा. मग पोळायला लागतं. देव समोर असतोय आपल्या. आपण सगळे देवाला बोलून करार करून आलेलो आहेत. करार देवासंग एक करार केलाय आपण. कुठं, आईच्या पोटात. काय होईलय रे, देवालाही पोळायले. इतक्या दुर्गंध मातेची उदर कुरी, पचोनी विष्टेंच्या दातरी, उकडोनी 9 मासवरीन जन्मजन्मी मरती. उलट ती आई खारट खाते, तिखट खाते, गरम पिते. त्याच्यामुळं माता भगिनी, इथून पुढं तुमच्या सगळ्या नातेवाईक स्त्रियाला सांगा बाई, कमीत कमीत 3ऱ्या महिन्याच्या पुढं तिखट जास्त खायचं नाही, गरम जास्त प्यायचं नाही, मिठातलं खायचं. कारण मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराजाची माऊलीची ओवी आहे, कटवमल लवण मेळे, गर्भवतीची पुरती डोहाळे, तो चेवी नगर बांग पोळे, तिने दुःख लोळे अति दुःखी. चर 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 चहा पोळतोय आणि असं तडपडतोय. मग देवासंग सौदा झाला. देवा मला बाहेर काढा. म्हणले बाहेर काढतो, पण माझं भजन करावं लागन, माझं नामचिंतन करावं लागन. मग 9 महिने 10वा दिवस सुरू झाला. देवासंग करार करतोय, आता मी त्या ठिकाणी देवा तुम्हाला कधी विसरणार नाही. सांगतात तो कोबरा, देवासंग मी सगळं करीन, भजन करीन, कथा ऐकन, देवा सतत नामस्मरण करीन. मग माझ्या जन्म मरणाच्या फेऱ्या चुकविशील का. देव म्हणला दे वचन. वा सुंदर. सगळं विसरायचं पण देवाला विसरायचं नाही. पण महाराज वायू तयार झाला आईच्या पोटात. 9 महिने 9 दिवस झाले, 10वा लागला. दिलं बाहेर ढकलून. बाहेर जसं ढकललं रे ढकललं, मायाचा पडदा पडला आणि विसरून गेला देवाला. आणि कवा म्हणलं होतो. कसं आरडत मेला मारा. तुम्ही कसे आरडाला होतात. आमची म्हातारी आली का इथं सांगन ना. नाही
विठाला विठाला विसरला ना कवा कवा आणि मग त्याला काही समजत नाही माया आणि पुन्हा त्याला लहानचं मोठं करावं लागतं पुन्हा हाताला धरावून म्हणावं लागतं बाळो हे महादेव हे मारुतीरायाचं मंदिर पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर मग पुन्हा त्याला देवाची ओळख करून द्यावं लागते अरे देवाला बोलून आलास ना पण विसरला मग ते निर्गुण निराकार असणार ब्रह्म विष्णू या स्वरूपात आला ब्रह्मदेवन मुक्तिगाच्या कार्याची भिन्नता आहे फक्त काय एकाने जगत उत्पत्ती करावी ब्रह्मदेवन व्हावं ब्रह्म म्हणजे ब्रह्मापासून झालेला देव एकाने त्याची स्थिती करावी जगाचं पालन करावं आणि एकाने लय करावा लय कोणी करायचा आहे तर शंकर परमात्माने लय करायचा आहे मग हेच निर्गुण निराकार ब्रह्म तीन स्वरूपात साकार झालं साकार म्हणजे आकाराला आलं मग आता महाराष्ट्रामध्ये भारतात आता जगामध्ये 195 देश आहेत विठाला विठाला भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग झाले ज्योतिर्लिंगाचा अर्थ काय हो आपण म्हणतो चला भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत 12 राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5 आहेत पहिलं लिंग कुठं सोरटी सोमनाथ गुजरात दुसरं लिंग उत्तराखंड हिमालय केदारनाथ मग चला म्हणले गेले 500 रुपयाला बिस्लरी घेतली गेलं सगळंच वाहून अहो तीर्थाच्या ठिकाणी जेवढा दुष्ट माणूस बनतोय कलियुगात तेवढा इतर ठिकाणी बनत नाही दुष्ट दया माया नाही हो आम्ही आमची फॅमिली एकदा पंढरपूरला गेलो आणि धोंड्याच्या महिन्यात पाऊसच सुरू झाला आम्हाला मंदिराच्या बाहेर ढकलू द्यायले कुठं पंढरपूरला काय सांगावं तुम्हाला चला तिथं झालं शंकर परमात्माचं ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाचा अर्थ सांगतो तुम्हाला मी चला अलीकडे आलोत उत्तर प्रदेश काशी विश्वनाथ शंकर परमात्मा दुसरं लिंग बरोबर आहे आले मध्य प्रदेश मध्ये अलीकड उज्जैन महाकालेश्वर उज्जैनला त्याच्याच अलीकड थोडं आलो खंडवा ओंकारेश्वर किती झाले महाराज मोजा ना 4 गुजरात 1 उत्तराखंड 2 केदारनाथ काशी विश्वनाथ 3 मध्य प्रदेश मधले 2 ओंकारेश्वर आणि काळेश्वर महाकालेश्वर आता घुसो आंध्र प्रदेश हे आपल्या गोदावरी नदीच्या काठावर शिरसेलम नावाचं पर्वत आहे मली म्हणजे पार्वती अर्जुन म्हणजे ते 2 नावं शंकर परमात्मा आणि पार्वती असे नाव आहेत त्याचे आख्यान फार मोठे आहे ते स्कंद पुराणात ऐकायला मिळेल मग आता मल्लिकार्जुन नंद्याल जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये ते ज्योतिर्लिंग त्रेतायुगामध्ये त्याची स्थापना झाली तामिळनाडूला रामेश्वरम स्वतः प्रभू रामचंद्रांनी केली रामेश्वरला बेट आहे ते चला आता राहायला महाराष्ट्र 7 झाले असते ना भीमाशंकर खेड तालुका जिल्हा पुणे 8 बरोबर आहे नाशिक त्र्यंबकेश्वर 9 घृष्णेश्वर 10 औंढा नागनाथ 11 आणि परळी वैद्यनाथ 12 झाले आता माझ्यासोबत औंढा नागनाथला कोणतरी या तुमचं जाणं येणं मी फुकट तिकीट काढतो गेलतो बाबा आम्ही हिंगोलीला अहो महाराज तुम्हाला सांगतो खाली घुसलं का वर येऊस तर वाटतं नसतो आलो तर बरं झालं असतं देव तर गेला कुठं विठाला किती दम कोणते का घडलं होते तरी तसं घडलं का है की नाही भजन करी महादेव नामदेव महाराज कीर्तन करायला गेले महाशिवरात्रीचा दिवस आले बाबा त्या ठिकाणी असणारे पंडित महापंडित अरे म्हणले काढा याला बाहेर देवाची पूजा रात्रभर करायची हा कोण आहे नामदेव महाराज म्हणले आम्हाला कीर्तन करायचंय अरे एवढी आमची महापूजा करायची तो कीर्तन काय कामाच नामदेव महाराज मंदिराच्या इकडल्या साईडला गेले आमदार दापाट टाळकरी असे जमा झाले भगवंताला आदेश दिले देवा तुझ्या दारात आलोय कीर्तन करायचंय देव म्हणले पंडितायला तुम्ही रात्रभर बडबड करा मी नामदेव महाराजाचं कीर्तन ऐकतो मंदिरच फिरलं रावळ घेऊन नागोसा फिरला रावळ घेऊन नागोसा फिरला देऊळ घेऊन नागो फिरला देऊळ घेऊन नागो फिरला रावळ घेऊन
मंदिरात फिरविलं देवाने. आता ह्याच्यात तुम्ही आम्ही काय शिकायचं? याच्यात देवाला काय लागतं? अंतरीची घेतो गोडी पाय जोडी, भावाच्या देवाला भाव लागतो. मग त्या ठिकाणी 9 लाख लाईटा लागल्या. तुम्ही म्हणता पुरावा जा भक्ती विजय ग्रंथात आणि हा अध्याय बघून घ्या मी जे आता बोललोय ते. मग निर्गुण निराकार ब्रह्म 3 स्वरूपात साकार झालं. विष्णू परमात्माच्या स्वरूपाने त्या ब्रह्माने काय करायचंय? जगाची त्या ठिकाणी असणारी स्थिती म्हणजे त्या पालन करायचं. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करायची, शंकर परमात्माने लय करायचा. असं हे ब्रह्म 3 स्वरूपात तुमच्या माझ्या पुढं आलं. मग आता आपण मंदिरात जातो. आता ह्या माता माऊली पूजा करून आल्या. तुम्ही 3 देवाची पूजा केली. तिथं 3 बी आहेत. खाल्ला जो असणारा साईज आहे ते ब्रह्मदेव आहेत, विष्णू परमात्मा आहेत, महादेव आहेत. तुम्हाला 3ची सेवा घडली. आता आमच्या इथं एक शिवपुराण सांगणार आलता गेल्या वर्षी. त्यांनी काय सांगितलं माहिती घ्यायला? मला तर वाटतं डोकंच फोडून घ्यावं त्याच्या पुढं आल्यावर. विठाला विठाला काय सांगितलं माहिती का महाराज? मला तरी काय माहिती, मी आपलं तिकडं पोटाचं साधन मागा लागलोय. इथं भर पोटासाठी पोटासाठी कैसे केले देवराया देवराया, अवघी दावी येली माया, अवघी दावी येली माया. इथं भर तुका म्हणे जड पोट झालो, है की नाही? संतापायी नीट. सांगायचं तात्पर्य असं आहे. काय सांगू लागलो तुम्हाला? सांगा बरं मला. कीर्तन नाही, तो काय म्हणला माहिती का? बेलाचे पानं महादेवाच्या पिंडीवर टाकल्यावर घरी आणून जाळा, त्याची राख करा म्हणला, आणि ती खा, तुम्हाला ताप येणार नाही. माजलगावचे सगळे दवाखाने बंद होणार. होईल असं? असं घडन का? अहो त्या आपण म्हणतो हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाचे. बेलाचं पान म्हणजे काय? हे झाड आहे, आपण तोडतो, पण त्याला निर्माण कोणी केलंय? हे झाला लौकिक अर्थ. तुम्ही जातात बेलाचे पान वाचतात, पण तो अर्थ तसा नाही. तो अर्थ असा आहे. कसा? ज्यावेळेस आपण बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर वाहतो त्यावेळेस ते असं साक्षात दाखवावं लागतं. अध्यात्मार्थ रज तम सत्व हे 3 गुण देवा तुला अर्पण करीत. त्याचं जे देठ आहे तो आहे अहंकार. हे अर्पण केल्याशिवाय महादेवाकडे जाता येत नाही. विठाला आपण म्हणतो बेलाचे पानं आणा, पण ते नुसते पानावर येतं. तो पानावर आहे का? त्याला काही लागत नाही तुमचं महाराज. अहो हेच उज्जैन तुम्हाला मी सांगितलं. मला तुम्ही टाइम करेक्ट सांगा, तिथंच आपण विठोबा रुक्माई करू. कारण तुम्हाला माहिती मला कीर्तन करायला 2 दिवस लागतील. विठाला महाराज चंद्रसेन नावाचा राजा हे महाकालेश्वर मध्य प्रदेश शिवलीला अमृत मध्ये कथा आहे. आणि शिवपुराणामध्ये कोटी संहिता बघू ना. आता शिवपुराणवाला याला सांगतो का? कोटी संहिता त्याच्यामध्ये ही कथा मी सांगायला होती. राजाची पूजा चालली, सोन्याचं ताट आहे, चांदीची आरती आहेत. शंकर परमात्माच्या पुढे राजा बसलाय, हजारो सैन्य दारावर बसले, कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही मंदिरात. गावरान तुपाच्या वातीमध्ये काय झंगमाट, अगरबत्त्या, काय सगळं महादेवाची पूजा चालू आहे. एक गरीब घरची गवळ्याची बाई, 5-6 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा, गाय सांभाळायचा एक. आई मला ह्या मंदिरात जायचंय. म्हणली नाही जाता येणार. राजा आहे, नेलं ना हाताला फरफटीत वरीत त्या लेकराच्या घरी. पण भगवान शंकर परमात्मा बघायचे वरून कैलासातून. काय करायचं ह्या राजाचा थाट मला. त्या श्रीकराने एक दगड घेतला, श्रीकर नाव होतं त्या पोराचं.
आणि त्याला महादेव समजून ओम नमः शिवाय करीत बसला. मग त्याची बाईने आईने आवाज दिला, दुकानावरून पत्तीची पुढे आण रे. ते काय जाईत ना. एक तत्व नाम आणि हरीशी करू ना. हरी म्हणजे तोच. आलीन देवाला दया. पण ही गेली, लेकराच्या हाताला धरलं, ते दगड ठेवलेला महादेव समजून त्यानं ठेवला होता, त्या बिचाऱ्या लेकरानं ते फेकून द्याला त्या बाईनी. आणि हा रडायला लागला. शंकर परमात्मा साक्षात आले. स्फटिकाचा महादेव तयार झाला, सोन्याचं मंदिर तयार केलं. मारुतीराया स्वतः आले आणि त्यात तिथं प्राण प्रतिष्ठा केली मारुतीराया. आणि पुढे त्या लोकांना सांगितलं, बाबांनो हात श्रीकर, पुढच्या जन्मात नंद नावाने जन्माला येईन आणि निर्गुण निराकार असणार ब्रह्म विष्णू परमात्मा कृष्ण या रूपाने याच्या घरी अवतार घेतील. विठ्ठल